काय राव, मला तुम्ही म्हणाल तर एवढी गर्दी कशाची? कोणाकडे चौरंग, कोणाकडे पाठ, त्याच्यावर पोथी. राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही मला म्हणाल एवढा अंधारात चाललाय कुठं, तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. बरं का भावानं, सकाळचे 5:30 वाजले. मी आमच्या लुनाला किक मारली, निघालो गावाच्या दिशेने. मी जेव्हा आमच्या लुनाच्या मुंडीवर पाय दिला, लुना नुसती पळत सुटली. गावाच्या जवळ आल्यावर लाइटिंगचा नुसता झकमाकाट दिसत होता. गावातल्या चौफुलीवर आल्यावर लुना एशी मधून घुसली. मी तुमच्या बरोबर बोलायच्या नादी लागल्यावर मंदिराच्या जवळ कधी पोहोचलो मला कळलंच नाही. मला यायला आधीच उशीर झाला होता. मी मंदिराचा दरवाजा उघडला, मध्ये गेलो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांचे दर्शन घेऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. मी मंदिरात आजूबाजूला आपली नजर फिरवली. मी आपला उशीर न करता झटपट पारायणाला बसलो. पारायण सुरुवात करण्याच्या आधी श्री स्वामी समर्थ एक माळ, श्री स्वामी स्तवन, श्री गणपती अथर्व शीर्ष, मग नंतर श्री गुरुचरित्र अध्याय पहिला सुरुवात केली. माझ्या पारायणाच्या अध्याय वाचून झाल्यावर दत्तगुरु महाराज स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन औदुंबराचे दर्शन घ्यायला गेलो. या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने महिला पारायणाला बसल्या होत्या. काही महिला उशिरा आल्यामुळे पटापट आपले आसन टाकून बसत होत्या. मी आपलं मंदिराच्या बाहेर आलो, लुनाला किक मारली, निघालो घरी. रस्त्याने जाता जाता मला पावाला भेटला. मी आपल्या खिशातून मोबाईल काढून पाहिलं तर 8:30 वाजले होते. मग काय भावानं, मी आपल्या लुनाच्या मुंडीवर पाय दिला, निघालो जोरात. गावातल्या एशी मधून निघून नदीच्या पुलावर आलो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.